चार नाही तुम्ही पाहिलंच नाही आजही दशा. आज आपण सांगतो पण उद्या कोण आपली वाईट टायमाची मजा घेईल सांगता येत नाही. प्लॅस्टिक पिशवीमध्ये घेतले आता बाईची उंबर हांडी नाही एकदम मस्त बनवून दाखवतो. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आहे शनिवार आणि शनिवारचं मी तुम्हाला एक शांत ठिकाणी घेऊन चाललो आहे आणि तिथं दर्शन पण होईल आणि एकदम मस्त जागा आहे, तुम्हाला दाखवतो. जरी आज माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला हॅपी दिसत असेल पण मनातून नाही, कारण थोडा प्रॉब्लेम झाला आहे घरी. तर ते एक असं ठिकाण आहे, तिथं गेल्यानंतर दर्शन वगैरे जर घेतलं ना तर एक ऊर्जा तयार होती. मी तुम्हाला पण घेऊन जातो, दर्शन तुमचं पण होईल माझं पण होईल आणि एक मन थोडं शांत वाटेल. तर आपण फायनली आलं होतं शनीश्वरला. मी भरपूर दिवसातून इथं आलो आहे आणि म्हटलं की आज घरी पण चांगलं नव्हतं, तर म्हटलं तुम्हाला मी दाखवल आणि इथं आल्यानंतर एक मनापासून एक ऊन भेटते. तर कसं आहे ना, आज शनिवारचा होता आणि एक होता, दोन्ही पण एकाच टाईमला झालं आहे. तर मी आज तुम्हाला दर्शन वगैरे देतो आणि शनीश्वरचं मंदिर वगैरे म्हणजे छोटंच आहे पण तरी तुम्हाला दाखवतो एक व्यवस्थित. तर हे वडाचे झाड वगैरे म्हणजे एकच वडाचं झाड आहे आणि इथून नाही का असे प्रदक्षिणा वगैरे घालतात. तर हे पारुंबे आहेत आणि पारुंब्याचंच नंतर खाली नाही का एक झाड झाले तयार आणि त्याच्या खालीच एक शनीश्वरचं मंदिर आहे आपलं. हे शनी महाराज. ज्यावेळेस मी भरती वगैरे करायचो ना त्यावेळेस दर्शनावर यायचं, पण नंतर एकदा सीपवरती गेल्यानंतर जातच नाही आलं आणि त्याच्यानंतरच आता डायरेक्ट इथं आलो आहे. त्यासोबत इथं हनुमानदादा पण येतात. इथं दर्शन एका दिवशी होतात, शनिवारच्या दिवशी हनुमानदादाचं पण होतं आणि शनीचं पण होतं. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि एकदम शांतता आहे इथं. फक्त पक्ष्याचा चिवचावट वगैरे असा मस्त आवाज येतो, बाकी काहीच नाही. ना गाड्याचं हॉर्न आहे ना काहीच आहे. एवढं मोठं भव्य असं आहे, वडाचं झाड आहे आणि सगळीकडे सावली वगैरे पडते आणि त्याच्या खाली शनिदेव येतं. आणि हे इथं तरी दुनिया वगैरे पेटीत असते तर, आणि इथून नाही का अंगारा वगैरे जर लागत असलं ना तर अंगारा वगैरे असं घेऊन जातात. पहिल्यांदा नाही का मला जर लय डिप्रेशन वगैरे तर आलं ना, म्हणजे रनिंग वगैरे करायचं पण पेपरला त्याला जर कधी प्रॉब्लेम आला ना असं वाटायचं काय चाललं आहे काय आयुष्यामध्ये, तर मी कोणाला सांगत नव्हतो. कारण आज आपण सांगतो पण उद्या कोण आपली वाईट टायमाची मजा घेईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी कोणाला शेअर वगैरे करत नसायचो. त्यावेळेस नाही का इथं शनीश्वरचं मंदिर त्याचं दर्शन वगैरे घ्यायचं शनिवारच्या दिवशी आणि एवढं भारी वाटायचं ना ते दिवस. नंतर म्हणजे एक हप्ता नाही का एकदम भारी जायचा. हे काय ना, शेवटला कोणी तर असं शेअरिंगला वगैरे जर नसलं ना आणि जरी असलं ना तरी शेअर करायला नाही पाहिजे. आजचा टाईम जरी आपला वाईट जरी असला तर उद्याच टाईम आपल्याला कोणाला माहीत नाही, पण नंतर नाही का एक टाईम चेंज झाल्यानंतर माणसं पण चेंज होतात आणि माझ्या कधी कोणत्या टायमाला घेऊन सांगता येत नाही. त्याच्यामुळे नाही का कधी पण जर आपल्याला असं कधी शेअर वगैरे करायचं असं ना तर शांत ठिकाण बघायचं, स्वतःसोबतच दोन गोष्टी बोलायच्या, त्यातच मला तरी वाटतं आहे की योग्य आहे ते. कारण शेअरिंग केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे बरोबर आहे, पण काही पण माझ्या पण वगैरे घेतात. त्याच्यामुळे नाही का कधी बेटर आहे की आपण स्वतःला टाईम दिला कधी पण चांगला आहे. तर मी असं इथे यायचो आणि शांत बसायचो, दर्शन वगैरे घेऊन निघून जायचो. दर्शन वगैरे घेतलं आणि इथं मला नाही का एकदम भाजीला ती उंबर हंडी बनायची होती. भरपूर दिवसापासून मी उंबर सापडत होतो, तर इथे मला उंबर पण भेटली आणि मी तेच नाही का तोडून घेतली. आता आपल्याला तुम्हाला दाखवते, प्लॅस्टिक पिशवीमध्ये घेतले. आता बाईची उंबर हंडी नाही का एकदम मस्त बनवून दाखल. आताची बाईच्या चेहरा खुशी झाली हो ना. सकाळपासून चेहरा सुकला होता त्याचा, माहिती आहे का? अरे चार नाही तुम्ही पाहिलंच नाही आजही दशा. तुम्ही बघतच नाही दशा म्हाताऱ्याची. तेच ना, अवघड होतं राव, ते लय प्रॉब्लेम होतो लय. कसं का होत ना तुम्हाला असं काही कळत नाही मग. ते गोळी नसली का चक्राची गोळ्या ते नव्हते दवाखान्यात. पहिले लहानची गोळी आणायचे तुम्ही, ते ढवळी चक्राची ते खाली काही नव्हतं, काहीच नव्हतं. ते देवाचं केल्यापासून चक्कर फिकर काहीच नव्हतं आणि गोळी राहायची ना जवळ. आता कुठं गोळ्या गोळ्या बघितलं ना. आणि तुम्ही म्हणता शिपवरती जाय, मी एक दिवस कुठे गेलो की हे कुठाने करून ठेवता तुम्ही. गोळी पाहिजे, गोळी सगळ्याच गोळ्या जवळ पाहिजे शिल्लक. त्या ढवळ्या गोळ्या होत्या ना बारकाड्या झाड गोळ्या पाहिल्या त्या नाहीत ना आता कुठे. तेच आता
तेच मला गोळ्या ते सांगायला मग काहीच हे नव्हतं जाड गोळ्या सकाळपासून नाना झोपून होते आत्ता उठले त्याच्यामुळे माझा चेहरा उतरला होता. टेन्शन आलं होतं सकाळ सकाळी कारण दररोज हसून खेळून फॅमिली चालती आणि एक भारी वाटतं. आज एक असं झालंय त्याच्यावर घरात सुख जर नसला ना काही सांगण्यात माझ्या नाही.